B.Ed CET 2025चे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध होणे सुरू झालेले आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लॉग इन करून घ्यायचं आहे। तर लॉग इन कसं करायचं, तर CET सेल 2025च्या साईडला यायचं आहे। साईडला आल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं। इथे बघू शकता, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी एक ID आणि पासवर्ड मागण्यात येणार। तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल ID जो तुम्ही फॉर्म फिलअप करताना यूज केलेला आहे तो ईमेल ID तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही एक पासवर्ड सेट केलेला होता स्वतः फॉर्म फिलअप करताना, जर तुम्ही तो नोट केलेला असेल तर तुमच्याकडे आहे तो ID टाका, म्हणजे ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात खाली साइन इनचं ऑप्शन दिलेलं आहे। सर्वप्रथम साइन इन करा, कारण तुमची हॉल तिकीट सध्या तरी लॉग इनमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि संपूर्ण विद्यार्थी आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे हॉल तिकीट तिथून डाउनलोड करू शकता। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्ही बघू शकता हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होतील। तर यामध्ये तुम्हाला B.Ed CET 2025 जनरल अँड स्पेशलचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर बघू शकता हायर एज्युकेशनमध्ये तर इथे B.Edचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि गेट हॉल तिकीटचं ऑप्शनसुद्धा आलेलं आहे। परंतु भरपूर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये ऑप्शन आलेलं नसेल तर हे उद्यापर्यंत किंवा आज सायंकाळपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये हे ऑप्शन उपलब्ध होऊन जाणार। ज्या विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म फिल केलेला असेल त्याच विद्यार्थ्यांना हे ऑप्शन व्हिजिबल होणार आहे। आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करू शकतो। आता क्लिक केल्यानंतर इथे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे, कारण अजूनपर्यंत हॉल तिकीट लाईव्ह केलेली नाही आहे त्यामुळे। परंतु इथे गेट हॉल तिकीटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची हॉल तिकीट डायरेक्ट डाउनलोड होऊन जाणार आणि ह्याच प्रोसेसने तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। तर कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। परंतु हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड हा इम्पॉर्टंट असणार आहे। तर तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर B.Ed CET बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।